हॅलो. मी आता इथे वॉशिंग सेंटरवर आहे. आज रविवार आहे, 21 जून 2026. तर आता सकाळपासून इथे आलं, थोडा थोडा पाऊस पडायला सुरू झाला. आता 21 जूनला आत्ता पाऊस पडायला चालू झाला आहे सकाळपासून. याच्या आधी फक्त 2 दिवस पाऊस पडलेला. 21 जूनला पडलेला आणि एक मध्ये पडलेला, तेव्हा 2 मिनटासाठी. त्याच्याशिवाय एक बूंद पण पाऊस पडला नव्हता. आज थोडा पाऊस पडला आहे. आणि नंतर मी AIला विचारला तर तो बोलला की 21पासून नंतर मग 23-24 जूनपासून पाऊस रेग्युलर सुरू होईल. म्हणजे जूनच्या एंड महिन्यामध्ये पाऊस रेग्युलर सुरू होईल. आता खरी न्यूज आहे की आपण फक्त थोड्या वेळासाठी पडला आणि त्याच्यानंतर पाऊस आला नाही, तर माहिती नाही. तर न्यूजमध्ये AIमध्ये तर जेमिनायमध्ये तर तेच सांगत आहेत की 23-24पासून रेग्युलर पाऊस पडेल. तर बघूया आता काय होतं. अगर 23-24पासून पडला तर मग समजायचं की लेट जूनपासून पाऊस सुरू झाला. आणि ते खूप नॉर्मल राहतं. लेट जूनपासून तर आजकाल दरवर्षी लेट जून या जुलैच्या स्टार्टिंगपासूनच पाऊस स्टार्ट होतो. याच्यात काही हैराणीची बात नाही. अगर नाही पडला पाऊस तर मग हैराणीची बात आहे. मग समजायला पाहिजे की काहीतरी ना काहीतरी गडबड आहे. कारण की पहिलाच प्रदूषणामुळे, क्लायमेट चेंजमुळे जून महिन्याच्या स्टार्टिंगला जो पाऊस चालू व्हायचा तो आता जुलैमध्ये होतो. आणि त्यानंतर जुलैमध्ये पडला नाही तर समजायचं काय ना काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून पाऊस पडत नाही. तसं माझं काम म्हणाल तर वॉशिंग सेंटर, तर मला एवढं पावसाची काय देणं घेणं नाही. कारण की मी ते गाडी देतो आणि मग ते पैसा येतात त्याच्याने टँकर किंवा मी पाणी मागवू शकतो. तर डायरेक्ट तर मला काय फरक पडत नाही पाऊस पडला की नाही. पडला तर मला थोडी टाकीत जमा होणार आहे. इनडायरेक्टली माहिती नाही की त्या टँकरवाला ते कुठून आणतात पाणी. तर म्हणजे सांगायचं आहे की मला काय खास फरक पडत नाही. आणि त्यानंतर मी बिझनेस वॉशिंग सेंटरवर काम सोडून दुसरीकडे केलं तर पण पावसाची तर मला एवढा लेणं देणं नाही आहे. कारण की मी दुसरा वगैरे बिझनेस करेन, त्याच्यात पावसाचा काहीच रोल नाही आहे. हां, असा पैसे कमवण्यासाठी यूज नसला तरी पण असा आवडतं मला. पाहिजे पाऊस, मका वगैरे भेटतात तर आवडतं पाऊस. आणि पाऊस पडला की थोडा चांगला पण वाटते. कमी पडला तर असं वाटतं की का नाही पडत आहे, आणि जास्त पडला तर त्रास पण होतो. ते तर वेगळी गोष्ट झाली. तर हा आवडतो पाऊस मला. आणि त्यानंतर ट्रेनमध्ये वगैरे अगर मी आता तर मला जायचा अजिबात प्लॅन नाही आहे. तर गेलो आणि पाऊस पडला तर नजारा पण बघायला पावसामध्ये ट्रेनमध्ये मजा येते. आणि जो मातीचा सुगंध असतो पावसाचा तो सुद्धा खूप छान असतो. म्हणजे असं माझा पर्सनल तर काय माझा फायदा नाही आहे, पण हा पाऊस आवडतो खूप मला. म्हणजे असं अगर नॉर्मल पडला तर, जास्त पडला तर पाणी वगैरे जमतं, मग त्रास होतो. मग त्यातून पाय खराब होतात, पूर्ण तलाव बनतो रोड. तर गाड्यांसाठी त्रास होतो. आणि त्याच्यानंतर मग पाऊस पडला तर मग गाडी धुवायला येत नाही. पावसामध्ये कोण येईल? पाऊस थांबल्यावर येतात गाडी खराब झाल्यावर. तर पावसामध्ये धंदा पण नाही चालत. अगर जास्त पाऊस पडला तर हा त्रास होतो. आणि कमी पडला तर हे सगळं पेन वगैरे, मका वगैरे सगळं मिस करतो. पण नाही पडला पाऊस तर बघायचा माझा फायदाच आहे. म्हणजे मला तर त्रास होणार आहे, तर फरक पडत. तर काही लोक वेळ बघतात पावसाचे, शेतकरी वगैरे. तसं आजकाल शेतकऱ्यांना पण पावसाची गरज नाही आहे. कारण की पॉली हाऊस नावाचे फार्मिंगमध्ये इजरायलची टेक्निक आली आहे, ज्याच्यामध्ये बिना पावसाचा पण खूप प्रॉफिट कमावू शकतो आणि पावसाचा वेट नाही करू शकतो, पावसावर डिपेंडेड नाही राहत. तर त्यांच्यासाठी पण ते फायदेमंद आहे. हेच सगळं आता. चला बाय.